अमेरिकेची धमकी, इराणला इशारा. युद्ध लवकरच संपणार की वाद आणखी चिघळणार? मागच्या काही दिवसांपासून मध्य पूर्वेत तणाव सुरू आहे. अमेरिका आणि इस्रायलनं इराणवर हल्ले केले आहेत. या हल्ल्यात इराणचं मोठं नुकसान झालंय. दरम्यान या वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसोबतचं युद्ध हे लवकरच संपणार असल्याचे संकेत दिले आहेत. आम्ही हे सुद्धा संपवण्याच्या अगदी जवळ आहोत. मी कोणत्याही दहशतवादी राजवटीला जगाला ओलीस ठेवू देणार नाही आणि जागतिक तेल पुरवठा खंडित करण्याचा प्रयत्न करू देणार नाही. जर इराणनं असं काही केलं तर त्यांना यापेक्षाही कठोर शिक्षा भोगावी लागेल, असा इशारा ट्रम्प यांनी दिलाय. तर युद्ध लवकरच संपेल या अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या टिप्पणीनंतर तेलाच्या किमतीत मात्र मोठी घसरण झाली. पण लवकरच म्हणजे एका आठवड्यात असं विचारलं असता ट्रम्प यांनी उत्तर दिलं की नाही, पण मला वाटतं लवकरच. इस्लामिक रिपब्लिकनचं सैन्य हे पूर्णपणे नष्ट झाल्याचा दावाही ट्रम्प यांनी केलाय. इराण मध्य पूर्व ताब्यात घेण्याची आणि इस्रायल नष्ट करण्याची योजना आखतंय. आम्ही ते वेळीच थांबवलं. आम्हाला यात सहभागी झाल्याचा खूप अभिमान आहे. अमेरिकेनं सध्या इराणमधल्या काही वीज निर्मिती केंद्रांना लक्ष्य केलेलं नाही, पण जर इराणनं सहकार्य केलं नाही तर ते पुन्हा ऊर्जा केंद्रांना लक्ष्य करतील, असंही ट्रम्प यांनी सांगितलं. इराण युद्धाबाबत फ्लोरिडामध्ये पत्रकार परिषदेत ट्रम्प म्हणाले, आम्ही काही सर्वात महत्वाची लक्ष्य ही नंतरसाठी सोडली आहेत, जेणेकरून गरज पडल्यास त्यांचा वापर करता येईल. आणि जर आपण त्या लक्ष्यांवर हल्ला केला तर पुन्हा त्यांना बांधण्यासाठी अनेक वर्ष लागतील. ही लक्ष्य ही वीज निर्मिती आणि इतर अनेक गोष्टींशी संबंधित आहेत आणि आवश्यकतेशिवाय आम्ही ते करणार नाही, असंही ट्रम्प म्हणाले. युद्धामुळे इराणनं जागतिक शिपिंग आणि तेल पुरवठ्याला निर्माण केलेला धोका हा निष्प्रभ होईल. त्यामुळे तेलाच्या किमती कमी होतील आणि अमेरिकन कुटुंबांसाठी तेल आणि वायूच्या किमतीही कमी होतील, असा दावा ट्रम्प यांनी केलाय. या अल्पकालीन व्यत्ययादरम्यान अमेरिका आखातात कार्यरत असलेल्या सगळ्या टँकर्सना राजकीय जोखीमा विमा देत असल्याची घोषणा सुद्धा ट्रम्प यांनी केली. अमेरिका किमती कमी करण्यासाठी काही तेल संबंधित निर्बंध शिथिल करत आहे, असंही ट्रम्प यावेळी म्हणाले. ट्रम्प यांनी अमेरिकन नौदलाला हॉर्मुझ सामुद्रधुनीतून जाणाऱ्या तेलवाहू जहाजांना संरक्षण देण्यासाठी तयार राहण्याचे आदेश सुद्धा दिले आहेत. याचा अर्थ अमेरिकेनं तेल पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी थेट हस्तक्षेप करण्याची तयारी दर्शवली आहे. ही परिस्थिती शांत होण्याची चिन्ह दिसत नाहीयेत आणि पुढच्या काही दिवसात जागतिक राजकारणात मोठे बदल सुद्धा दिसू शकतात. त्यामुळे हे युद्ध थांबणार की ट्रम्प यांनी दिलेल्या इशाऱ्यामुळे, धमकीमुळे हा वाद आणखी चिघळणार, हे पाहणं महत्वाचं आहे. या गंभीर जागतिक घडामोडीवर तुमचं मत काय आहे? ट्रम्प यांच्या विधानाबद्दल तुम्हाला काय वाटतंय? कमेंट नक्की करा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका.